Hello everyone, today we are going to learn Standard 7 Maths Practice Set 22. Question number 1 आहे carry out the following additions of the rational number. इथे आपल्याला काही रॅशनल नंबर्स दिलेले आहे, त्यांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे 5/36 + 6/42. यामध्ये रॅशनल नंबरची ॲडिशन सांगितलेली आहे. ॲडिशन करताना आपल्याला डिनॉमिनेटर हे सेम पाहिजे असतात रॅशनल नंबरचे. ओके, इथे डिनॉमिनेटर सेम नाही, डिफरंट आहे. सो हे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी असा कोणता नंबर आहे की त्यांना आपण मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करू शकतो. ओके, तर एक मेथड आहे, त्या मेथडने आपण हे डिनॉमिनेटर सेम करू शकतो. तर फर्स्ट फ्रॅक्शनला सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे 5 × 42 अँड 36 × 42. आता सेकंड फ्रॅक्शनला फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. ओके, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांनी फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, बघा आता इथे 36 × 42, इथे 42 × 36. सेम नंबर आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे यांची मल्टिप्लाय केली तर इथे आन्सर पण सेम येणार आहे. बट इथे आन्सर आल्यानंतर हा नंबर इथे खूप मोठा येणार आहे, यांची मल्टिप्लिकेशन खूप मोठी येणार आहे. मग पुढे आपल्याला त्या नंबरला परत रिड्यूस करण्यासाठी परत डिवायडेशन करावी लागेल, म्हणजे ही लेंदी प्रोसेस होईल. तर ही प्रोसेस आपण इथे अप्लाय करणार नाही. मग आणखी दुसरी मेथड कोणती आपण अप्लाय करू शकतो, तर इथे आपण ह्या 36 अँड 42चा LCM फाइंड करून याचा असा कोणता छोटा नंबर आहे की त्या नंबरने 36ला आपण मल्टिप्लाय करू आणि 42ला पण मल्टिप्लाय करू शकतो. ओके, असे नंबर LCM मेथड थ्रू आपण फाइंड करू शकतो. अंडरस्टँड? तर इथे आपल्याला 36 अँड 42 यांचा LCM फाइंड करायचा आहे. तर इथे 36 आहे, यांचे प्राइम फॅक्टर फाइंड करायचे आहे. इथे बघा 36च्या युनिट प्लेसला 6 आहे, तर 6ला आपण 2ने डिवाइड करू शकतो. 0, 2, 4, 6, 8. जर युनिट प्लेसला असे नंबर आले तर त्याला आपण 2ने डिवाइड करू शकतो. ओके, सो इथे मी 2 राईट करते. 2 1 जार 2, 3 - 2 1 येणार, इथे 16 होणार. 2 8 जार 16, 18 नंबर आला. इथे परत युनिट प्लेसला 8 आहे, 2ने डिवाइड करू शकतो आणि 18 हा 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 2 9 जार 18. ओके, आणि इथे 9 आहे, 9 हा 3ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे 3च्या टेबलमध्ये येतो. सो 3 3 जार 9 अँड 3 हा प्राईम नंबर आहे. सो आपल्याला 3ला 3नेच डिव्हाइड करावं लागेल. 3 1 जार 3. इथे 1 आला, म्हणजे इथे हे प्राईम फॅक्टर आपले निघालेले आहेत. आता 42चे प्राईम फॅक्टर बघा, आपण LCM हा प्रिव्हियस चॅप्टरमध्ये शिकलेला आहे, कसा फाइंड करायचा आहे. इथे तेवढीच तुमची हे प्रॅक्टिस होणार आहे, म्हणून आपण LCM मेथड इथे यूज करत आहे. ओके, आता 42चे फॅक्टर फाइंड करायचे. युनिट प्लेसला 2 आहे, सो 2ने डिवाइड होणार. सो इथे 2 राईट करते आणि 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो, म्हणून इथे 2 राईट केला. 2 2 जार 4. 2च्या टेबलमध्ये 2 हा 1 नंबरला येतो. 2 1 जार 2. 21 नंबर आला. 21ला 2ने डिवाइड होणार नाही, बिकॉज युनिट प्लेसला 1 आहे. ओके, युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर असले तरच 2ने डिवाइड होणार. तर 21 हा 3ने डिव्हिजिबल आहे, 3च्या टेबलमध्ये येतो 21, म्हणून इथे 3 राईट करते. आणि किती नंबरला येतो? 3 7 जार 21. आणि इथे 7 आहे, 7 नंबर आला ना. सो 7 हा प्राईम नंबरच आहे. प्राईम नंबर असल्यामुळे त्याला 7नेच डिव्हाइड करावं लागेल. 7 1 जार 7. इथे 1 आला, म्हणून हे प्राईम फॅक्टर इथे आपल्याला मिळालेले आहे. आता मी इथे 36चे प्राईम फॅक्टर राईट करते आणि 42चे प्राईम फॅक्टर. 2 × 2 × 3 × 3 हे प्राईम फॅक्टर राईट केले आणि 2 × 3 × 7 हे 42चे राईट केले. ओके, आता LCM फाइंड करू. देअरफॉर LCM इज इक्वल टू, LCM फाइंड करताना एक लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल कॉमन फॅक्टर घेऊन घ्यायचे आहे. इथे 36 मध्ये 2 आहे, 42च्या फॅक्टरमध्ये पण 2 आहे. सो ह्याला मी असं सर्कल करते आणि कॉमन फॅक्टर हा आपण 1 टाइम राईट करायचा असतो, म्हणजे 2 दोघांमध्ये कॉमन आहे, तर आपण हा 1 टाइम राईट केलेला आहे. आता इथे 2 आहे, बट इथे 2 परत आहे का? नाही, तो सोडून द्यायचा. मग इथे 3 आहे, या फॅक्टरमध्ये 3 आहे आणि या फॅक्टरमध्ये पण 3 आहे. 3 3 हा कॉमन आहे, 1 टाइम राईट करायचा आहे, मल्टिप्लाय बाय 3. ओके,
आता यामध्ये कॉमन आहे का आणखी? नो. सर्वात आधी आपण जे कॉमन होते ते वन टाइम राईट करून घेतलेले आहे. आता आपल्याला जे रिमेनिंग फॅक्टर आहेत ना, ते रिमेनिंग फॅक्टर पण LCM मध्ये राईट करायचे असतात. ओके, सो रिमेनिंग इथे 2 आहे, इथे 3 आहे आणि इथे 7 आहे. आता आपल्याला या सर्वांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. या सर्वांची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 252. ओके, मल्टिप्लिकेशन करून बघायची आहे. सो देअरफॉर LCM आपल्याला किती मिळालेला आहे? 252. आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की असा कोणता नंबर आहे की आपण ह्या दोन्हीही नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर 252 आन्सर येणार आहे. म्हणजे 36ला पण आपण मल्टिप्लाय केल्यानंतर 252 आन्सर मिळाला पाहिजे आणि 42ला पण अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करू शकतो की 252 आन्सर मिळाले पाहिजे. ओके, सो इथे मी परत ते फॅक्टर राईट करून घेतले. का परत राईट केले? कारण आपल्याला नंबर फाइंड करायचे आहे की आपण 36ला आणि 42ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करू शकतो. तर त्यामध्ये काय करायचं, जे कॉमन फॅक्टर्स आहेत ना ते सोडून द्यायचे. आता यामध्ये 2 कॉमन आहे, यामध्ये हा 2 कॉमन आहे, हा सोडून दिला. परत 3 आहे कॉमन, 3 कॉमन आहे, सोडून दिला. आता रिमेनिंग जे फॅक्टर्स आहेत ना त्यांची मल्टिप्लिकेशन करायची. 2 मल्टिप्लाय बाय 3, 2 3 जार 6 आणि रिमेनिंग यामध्ये ओनली 7 आहे. ओके, काय केलं आपण? 36 आणि 42 मध्ये जे कॉमन फॅक्टर आहे ना ते आपल्याला सोडून द्यायचे आहेत. म्हणजे 2 आणि 3 हे फॅक्टर आपण सोडून दिले आणि रिमेनिंग जे फॅक्टर आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन केली. 2 3 जार 6 आणि इथे 7 आला. तर बघा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 36ला 7ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि 42ला 6ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो इथे आपण राईट करू 5/36 मल्टिप्लाय बाय 7. आता 36 हा डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला आपण 7ने, तर आपल्याला 5ला पण म्हणजेच न्यूमरेटरला पण 7नेच मल्टिप्लाय करावं लागेल. प्लस 6/42 मल्टिप्लाय बाय 6. सो इथे 42 हा डिनॉमिनेटरला 6ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 6नेच मल्टिप्लाय करायचं आहे. इज इक्वल टू 5 7 जार 35. मल्टिप्लिकेशन करून घेतली आपण. इथे 5 मल्टिप्लाय बाय 7 35 आन्सर येणार आहे आणि 36 मल्टिप्लाय बाय 7 जर केलं तर 252 आन्सर येतं. प्लस 6 1 जार 36 आणि 42 मल्टिप्लाय बाय 6 252 आन्सर येतं. म्हणजे इथे डिनॉमिनेटर आपल्याला सेम मिळालेले आहे. आता डिनॉमिनेटर सेम असले ॲडिशनमध्ये तर आपल्याला न्यूमरेटरची ॲडिशन करायची असते. तर डिनॉमिनेटर हा सेम आहे ना, वन टाइम राईट करून घ्यायचा 252. यांची करू आपण ॲडिशन. 5 + 6 11, इथे 1 आला, कॅरी 1. 1 + 3 4, 4 + 3 7, 71/252 हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. देअरफॉर फायनल आन्सर राईट करायचा आहे 5/36 प्लस 6/42 इज इक्वल टू 71/252 हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. खूप इझी मेथड आहे. या LCM मेथडने आपण इझिली फाइंड केलेलं आहे की या नंबरला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो की दोघांचे डिनॉमिनेटर हे सेम मिळाला पाहिजे. अंडरस्टँड? एक्झाम्पल नंबर 2 आहे 1 2/3 प्लस 2 4/5. इथे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे. या मिक्स फ्रॅक्शनला आधी आपल्याला सिंपल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. सिंपल फ्रॅक्शन म्हणजे काय? डिनॉमिनेटर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असे जे नंबर्स असतात ना ते सिंपल फ्रॅक्शन आहे. सो ह्या मिक्स फ्रॅक्शनला सिंपल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे? इथे 3 मल्टिप्लाय बाय 1 करायचं प्लस 2. 3 मल्टिप्लाय 1 प्लस 2 या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असते आणि यांच्या आन्सरमध्ये प्लस हा ॲड करायचा असतो आणि डिनॉमिनेटरमध्ये रिमेनिंग हा जो डिनॉमिनेटर ॲज इट इज 3 घेऊन घ्यायचा. ओके, प्लस यामध्ये पण सेम ॲज इट इज 5 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 4 या दोघांची मल्टिप्लिकेशन त्यामध्ये 4 ॲड करायचा आणि इथे 5. ओके, प्लस इज इक्वल टू 3 1 जार 3 प्लस 2 5 5/3 प्लस 5 मल्टिप्लाय 2 5 2 जार 10 10 प्लस 4 14 14 मल्टिप्लाय 14/5. ओके, सो इथे आता
5/3 प्लस 14/5 मिळालेला आहे. या सिंपल फ्रॅक्शनची आपल्याला ॲडिशन करायची आहे, तर यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम पाहिजे असतात. जेव्हा फ्रॅक्शनची ॲडिशन करत असतो आपण तेव्हा डिनॉमिनेटर हे सेम पाहिजे असतात. बट इथे 3 आहे, इथे 5 आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला यांचे डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे आहे. बघा इथे 3 इथे 5, तर हे स्मॉलर नंबर आहेत ना. सो इथे आपण एलसीएम फाइंड न करता आपण ही स्टेप फाइंड करू शकतो. ओके, तर आपण काय करायचं, या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्या सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने फर्स्ट फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आहे. इथे नंबर्स हे छोटे आहे म्हणून आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये नंबर्स मोठे होते म्हणून आधी आपण एलसीएम थ्रू हे फाइंड केलेलं आहे. यामध्ये आपल्याला एलसीएम राईट करायची आवश्यकता नाही. सो इथे डायरेक्ट मी मेथड अप्लाय करते. 5/3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं ना, तर डिनॉमिनेटरला पण सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. सेकंड फ्रॅक्शनला ॲज इट इज राईट करते आणि या सेकंड फ्रॅक्शनला फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करते 3 ने. ओके, बघा आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. नेक्स्ट स्टेप इथे राईट करते मी. 5 5s are 25, 5 3s are 15 प्लस 14 3s are 42 अपॉन 5 3s are 15. ओके, आता बघा इथे डिनॉमिनेटर आपल्याला सेम मिळालेला आहे 15. डिनॉमिनेटर 1 टाइम राईट करायचा आहे, सेम आहे तर, आणि न्यूमरेटरची ॲडिशन म्हणजेच 25 प्लस 42 इज इक्वल टू, इथे डिनॉमिनेटर ॲज इट इज आणि 25 प्लस 42चे ॲडिशन करू. 5 प्लस 2 7, 2 प्लस 4 6, इथे 67 अपॉन 15 हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. देअरफॉर 1 2/3 प्लस 2 4/5 इज इक्वल टू 67 अपॉन 15 हे आपलं फायनल आन्सर आहे. या क्वेश्चनमध्ये आपण एलसीएम मेथड यूज केलेली नाही. आपण डायरेक्ट या डिनॉमिनेटरने अपोजिट डिनॉमिनेटरने मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, कारण इथं नंबर्स हे आपल्याला खूप छोटे नंबर्स मिळालेले होते. सो आपण मल्टिप्लिकेशन इझिली करू शकतो. जिथे ग्रेटर नंबर मोठे नंबर्स असतील तिथे आपण एलसीएम मेथड अप्लाय करायची आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 11/17 प्लस 13/19. इथे डिनॉमिनेटर डिफरंट आहे. अगेन डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे आहे, तेव्हाच आपण न्यूमरेटरची ॲडिशन करू शकतो. सो डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपण इथे एलसीएम मेथड अप्लाय करू. तर एलसीएम मेथडमध्ये या 17 आणि 19 यांचे फॅक्टर फाइंड करायचे असतात आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे 17चे फॅक्टर, इथे 19चे फॅक्टर. तर 17 हा कोणत्या टेबलमध्ये येतो, तर 17 हा फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये येतो. म्हणजे 17 म्हणजे 70च फॅक्टर येणार आहे ना, कारण 17 हा प्राईम नंबर आहे म्हणून तो फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो. 19 पण हा प्राईम नंबर आहे, तो पण स्वतःच्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 19 मल्टिप्लाय 19. तर इथे आपल्याला हे फॅक्टर मिळालेले आहे. आता बघा इथे आपल्याला एलसीएम फाइंड करताना आपण कॉमन फॅक्टर घेत असतो. सो एलसीएममध्ये इथे कॉमन फॅक्टर काय येणार आहे, फक्त 1 येणार आहे. 1 मल्टिप्लाय बाय 17 मल्टिप्लाय बाय 19 असं जर आपण केलं म्हणजे आपण काय केलं की कॉमन फॅक्टर घेतलेले आहे आणि रिमेनिंग फॅक्टर मल्टिप्लायला घेतलेले आहे. ओके ना, आपण एलसीएममध्ये कॉमन फॅक्टर घेत असतो आणि देन रिमेनिंग जे फॅक्टर आहे ते पण मल्टिप्लायला घेत असतो. तर इथे 1 कॉमन घेतला, रिमेनिंग 17 आणि 19 घेतला. ओके, तर या सर्वांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 17 1s are 17 अँड 17 मल्टिप्लाय बाय 19 केला तर 323 हे मिळतो आपल्याला नंबर. आता बघा इथे या 17ला अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे की 322 हा नंबर आला पाहिजे आणि 19ला पण अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं की हा नंबर आला पाहिजे. मग अशा नंबरने आपण कसं मल्टिप्लाय करणार, तर आपल्याला माहिती आहे 17चे फॅक्टर काय आहे, 17च आहे. 19चा फॅक्टर काय आहे, 19च आहे. सो यामध्ये कॉमन फॅक्टर आपण सोडून दिले. कॉमन फॅक्टर सोडून दिले तर रिमेनिंग फॅक्टर आपण इथे राईट केले. रिमेनिंग फॅक्टर फक्त 17 आणि 19च मिळालेला आहे. मग आपल्याला काय करायचं असते, क्रॉस
फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं असते. म्हणजे ह्या 17ला 19च्या फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्या 19ला 17च्या फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं आहे. तेव्हा आपल्याला हा एलसीएम मिळणार आहे इथे डिनॉमिनेटरमध्ये. अंडरस्टँड? खूप इझी प्रोसेस आहे. सो इथे 11/17 ला आपल्याला 19ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 19ने इथे आणि 11ला पण 19नेच. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने मल्टिप्लाय करू. मध्ये प्लस साईन राईट केला. 13/19 ॲज इट इज राईट केला. आता 13/19ला आपल्याला 17ने मल्टिप्लाय करायचं आहे. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ. ओके, बघा आता इथे मल्टिप्लिकेशन करू. 17 मल्टिप्लाय बाय 19 केलं तर सेम नंबर आहे ना. इथे पण आपल्याला 17 मल्टिप्लाय बाय 19 केलं होतं तर 323 हे आन्सर आपल्याला मिळालेलं होतं. आणि इथे 19 मल्टिप्लाय बाय 17 सेम नंबर आहे 19 मल्टिप्लाय बाय 17. सो तेच आपल्याला एलसीएम हे आन्सर मिळणार आहे. आता इथे 19 मल्टिप्लाय बाय 11 करू आपण. 11 9 जार 99. सो इथे 9 कॅरी आला इथे 9. आता 11 1 जार 11. 11 प्लस 9 20 म्हणजे 209. आता 13 मल्टिप्लाय बाय 17. 13 7 जार 91. इथे 1 आला कॅरी आला इथे 9. सो इथे 13 1 जार 13. 13 प्लस 9 22. सो 221 हे आन्सर मिळालेलं आहे. ओके, आता बघा इथे डिनॉमिनेटर सेम आहे ना. सो हा डिनॉमिनेटर आपण वन टाइम राईट करत असतो आणि न्यूमरेटरची ॲडिशन करत असतो. सो 209 प्लस 221. 9 प्लस 1 10. इथे 0 कॅरी आला 1. इथे 0 प्लस 2 2 आणि 1 3. 2 प्लस 2 4. 4/323 आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. देअरफॉर 11/17 प्लस 13/19 इज इक्वल टू 430/323 हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 4 दिलेला आहे. 2 मल्टिप्लाय 3/11 प्लस 1 मल्टिप्लाय 3/77. बघा इथे पण मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे ना. सो फर्स्ट ऑफ ऑल या मिक्स फ्रॅक्शनला आपल्याला सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि सिम्पल फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम करायचे अँड देन ॲडिशन करायची. ओके, सो यामध्ये सिम्पल फ्रॅक्शन कसं करू शकतो आपण. 2ला मल्टिप्लाय आहे 11. सो 11 मल्टिप्लाय बाय 2 राईट करायचं आहे प्लस 3 घ्यायचा आहे. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि त्यामध्ये 3 ॲड करायचा आणि डिनॉमिनेटरमध्ये 11 ॲज इट इज घ्यायचा प्लस इथे पण तशीच प्रोसेस 77 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 3 आणि डिनॉमिनेटरमध्ये हा 77 ॲज इट इज इक्वल टू 11 2 जार 22. 22 प्लस 3 25 आणि इथे 11 ॲज इट इज प्लस 77 मल्टिप्लाय 1 77. 77 मध्ये 3 मिळवले तर इथे येणार आहे 80. ओके, आणि डिनॉमिनेटरमध्ये 77 ॲज इट इज घेऊ आपण. आता इथे 11 आहे डिनॉमिनेटर, इथे 77 आहे. हे आपण सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करून घेतले. आता यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचे आहे. सो डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला एलसीएम फाइंड करायचा आहे. इथे रफ वर्क राईट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता 11चा आपल्याला फॅक्टर फाइंड करायचे आहे. 11चे फॅक्टर कसे फाइंड करू शकतो आपण. 11 हा कोणत्या टेबलमध्ये येतो. 11च्याच येतो. प्राईम फॅक्टर आहे म्हणून 11 1 जार 11च येणार आहे आणि 77 हा 11च्या टेबलमध्ये येतो. इथे 77 राईट केला. 77 हा कोणत्या टेबलमध्ये येतो. 11च्या टेबलमध्ये येतो. सो 11 1 जार 11 11 7 जार 77. ओके, आणि 7 हा प्राईम फॅक्टर आहे. सो 7ला 7नेच डिवाइड करावं लागेल. 7 1 जार 7 येणार आहे. मग आपल्याला 11चे फॅक्टर मिळालेली आहे 11 अँड इथे 77चे फॅक्टर मिळालेले आहे 11 मल्टिप्लाय बाय 7 मिळालेले आहे. ओके, आता यामध्ये एलसीएम फाइंड करायचा आहे आपल्याला. तर कॉमन फॅक्टर आपण वन टाइम घेत असतो. इथे 11 आहे, इथे पण 11 आहे. सो 11 वन टाइम घेतला. आता रिमेनिंग काय आहे 7 हा मल्टिप्लायला घ्यायचा आहे आणि यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 11 मल्टिप्लाय बाय 7 77. अंडरस्टँड. सो इथे एलसीएम काय मिळालेला आहे 77 हा एलसीएम मिळालेला आहे. म्हणजे या नंबरला आपण ज्या नंबरने मल्टिप्लाय करणार ना तर इथे 77 यायला पाहिजे. इथे ऑलरेडी 77 आहे.
ओके, बघा इथे ऑलरेडी 77 आहे, एलसीएम काय आलेला आहे 77. तर या 77ला मल्टिप्लाय करायचं नाही, म्हणजे 18/77 हा फ्रॅक्शन ॲज इट इज राहू द्यावं लागेल. फक्त आपल्याला ह्या नंबरला 77 करायचं आहे, म्हणजे दोन्हीही नंबर्स हे सेम होतील. जेव्हा दोन्ही डिनॉमिनेटर सेम होतील, न्यूमरेटरची ॲडिशन करून टाकायची आहे. तर आता ह्या नंबरला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो, तर बघा 11चे फॅक्टर घ्यायचे, 11 आहे. 77चे फॅक्टर घ्यायचे आहे, 77चे फॅक्टर आहे 11 मल्टिप्लाय बाय 7. ओके, आता यामध्ये कॉमन काय आहे 11 कॉमन जे आहे ते सोडून द्यायचे आहे आपल्याला, आणि रिमेनिंग काय आहे इथे 7. म्हणजे ह्या 11ला आपल्याला 7ने मल्टिप्लाय करायचं आहे. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. ओके, जेव्हा या 77चे फॅक्टर इथे रिमेनिंग राहतील ना, जे कॉमन फॅक्टर सोडून जे रिमेनिंग फॅक्टर आहे त्या रिमेनिंग फॅक्टरला 11ला मल्टिप्लाय करायचं आहे रिमेनिंग फॅक्टरने. आणि 11चे रिमेनिंग फॅक्टर आहे का काहीच नाही रिमेनिंग फॅक्टर, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन करायचंच नाही आपल्याला 77ला. तर आपण ह्या फ्रॅक्शनला 7ने मल्टिप्लाय करू, 11ला 7ने, इज इक्वल टू 25/11 मल्टिप्लाय बाय 7. डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण करायचं असते. ओके, आणि हा फ्रॅक्शन आपण ॲज इट इज राहू देणार आहे. आता 25 मल्टिप्लाय बाय 7, 5 7 जार 35, इथे 5 कॅरी आला 3, 7 2 जार 14, 14 मध्ये 3 ॲड केला तर 17 येणार, 175. आणि 11 7 जार 77 प्लस 80/77 ॲज इट इज इक्वल टू, इथे आता आपल्याला डिनॉमिनेटर सेम मिळालेला आहे, तो 1 टाइम राईट केला मी 77. आणि इथे ॲडिशन करून घेऊ, 5 प्लस 0 5 आणि 7 प्लस 8 15, इथे 5 कॅरी 1, 1 प्लस 1 2, म्हणजे 255/77 हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. तर फायनल आन्सर कसं राईट करायचं आहे, देअरफॉर 2 मल्टिप्लाय बाय 3/11 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 3/77 इज इक्वल टू 255/77. हे इथे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. ओके, हे रफ वर्क आहे आणि इथे आपलं हे आन्सर इथे फाइंड केलेलं आहे आपण. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 2 आहे, कॅरी आउट द फॉलोइंग सबट्रॅक्शन्स इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर. रॅशनल नंबरची सबट्रॅक्शन दिलेली आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. जेव्हा रॅशनल नंबरची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करायची असते तेव्हा त्यांचे डिनॉमिनेटर हे आपल्याला सेम पाहिजे असतात. ओके, सो इथे 11 डिनॉमिनेटर आहे, इथे 7 डिनॉमिनेटर आहे, डिफरंट डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर सेम करण्याच्या 2 मेथड्स आहे आपल्याकडे. फर्स्ट मेथड आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सेकंड मेथड आहे एलसीएम. क्रॉस मल्टिप्लिकेशन केव्हा अप्लाय करायची आहे, जेव्हा डिनॉमिनेटर फ्रॅक्शनचे हे स्मॉलर असतील. ओके, सो छोटे नंबर्स आहे इथे, तेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन अप्लाय करायची आहे. आणि एलसीएम प्रोसेस केव्हा अप्लाय करायची आहे, जेव्हा डिनॉमिनेटर खूप मोठे असतील तेव्हा आपण एलसीएम ही प्रोसेस अप्लाय करू शकतो. ओके, आता यामध्ये 7/11 अँड 3/7 आहे. तर इथे आपल्याला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे ह्या सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने फर्स्ट फ्रॅक्शनला इथे आपण मल्टिप्लाय केलं, 7 मल्टिप्लाय बाय 7, 11 मल्टिप्लाय बाय 7, आणि मायनस घ्यायचं. सेकंड फ्रॅक्शन ॲज इट इज राईट केला मी, आणि फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने 11ने ह्या दोन्ही नंबर्सला मल्टिप्लिकेशन केलं. ओके, 7 7 जार 49, 11 7 जार 77, मायनस 11 3 जार 33, 11 7 जार 77. ओके, आता इथे डिनॉमिनेटर आपल्याला सेम मिळालेली आहेत. या डिनॉमिनेटरला 1 टाइम इथे राईट केलेला आहे आणि न्यूमरेटरची केली सबट्रॅक्शन. इथे 49 मायनस 33, बघा इथे 77 ॲज इट इज, 9 मायनस 3 6, 4 मायनस 3 1, म्हणजे इथे 16/77 हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. सो मी इथे आपलं फायनल आन्सर राईट केलं, 7/11 मायनस 3/7 इज इक्वल टू 16/77. ओके, कोणती मेथड कधी अप्लाय करायची आहे हे आपल्याला समजून गेलं. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, 13/36 मायनस 2/40. इथे
डिनॉमिनेटर अगेन डिफरंट आहे, हे डिनॉमिनेटर सेम करायचे आहे आपल्याला. या डिनॉमिनेटरला सेम करण्यासाठी आपण एलसीएम ही मेथड अप्लाय केलेली आहे इथे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण मेथड अप्लाय केली असती तर इथे 40ने आपल्याला ह्या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचं असतं अँड 36ने दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचं असतं. मग 36 मल्टिप्लाय बाय 40 हे खूप मोठा डिनॉमिनेटर आला असताना तर परत त्या डिनॉमिनेटरला आपल्याला रिड्यूस फॉर्म करण्यासाठी डिव्हिजन करावं लागलं असतं. म्हणून आपण इथे एलसीएम ही मेथड अप्लाय केली आहे. तर इथे 36 आणि 40चे मी प्राईम फॅक्टर राईट करून घेतले आहे. इथे 36चे प्राईम फॅक्टर मिळालेले आहे 2, 2, 3, 3. ओके, 36ला आपण 2ने डिव्हाइड केलं बिकॉज इथं युनिट प्लेसला 6 आहे. 2ने डिव्हाइड केलं तर 18 आन्सर आलं. 18 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून परत 2ने डिव्हाइड केलं तर 18 2 9 जार 18 आले आणि 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून 3 3 जार 9 अँड 3 हा प्राईम फॅक्टर आहे म्हणून इथे 3 1 जार 3 राईट केलं. आता इथे 40चे प्राईम फॅक्टर मिळाले 2, 2, 2 अँड 5. सो 14ला मी 2ने डिव्हाइड केलेला आहे कारण युनिट प्लेसला 0 आहे. ओके, 14ला 2ने डिव्हाइड केलं तर 20 आन्सर येतं. 20ला परत 2ने डिव्हाइड होतं 10 आन्सर येतं आणि 10ला पण 2ने डिव्हाइड होतं 5 आन्सर येतं आणि 5 हा प्राईम नंबर आहे. 5 1 जार 5. इथे 1 आले ना खाली म्हणजे इथे प्राईम फॅक्टर संपले. आता मी इथे 36चे आणि 40चे प्राईम फॅक्टर राईट करून घेतले आहे. बघा, यामध्ये आपल्याला सेम प्राईम फॅक्टर जे आहेत ना ते वन टाइम घ्यायचे आहे एलसीएम मध्ये. इथे 2 आहे, इथे 2 आहे, वन टाइम राईट केला. इथे 2 सेम आहे, वन टाइम राईट केला. एलसीएम मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सेम फॅक्टर घ्यायचे असतात अँड देन मल्टिप्लिकेशनला रिमेनिंग जे फॅक्टर्स आहेत अनकॉमन फॅक्टर जे आहेत ते घ्यायचे आहे. सो इथे हे 2 मध्ये हा 1 कॉमन घेतलेला आहे, ह्या 2 मध्ये 1 कॉमन घेतले, हा 2 1 कॉमन घेतला. ओके, आणि रिमेनिंग राहिले होते 3 मल्टिप्लाय 3 इथे राईट केले, 2 मल्टिप्लाय 5 इथे राईट केले. आता ह्या सर्वांची मल्टिप्लिकेशन केली आणि 36 हे आन्सर मला मिळालेलं आहे एलसीएम. ओके, म्हणजे 36 आणि 40ला अशा कोणत्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार की आपल्याला 360 येणार. तर हे काय कसं चेक करायचं आहे, ह्या 36चे प्राईम फॅक्टर जे आहे ते हे दोघांमधले कॉमन हे सोडून द्यायचे आहे आणि जे रिमेनिंग अनकॉमन आहे त्यांची करायची मल्टिप्लिकेशन. सो 3 3 जार 9 अँड 2 5 जार 10. म्हणजे 40चे जे अनकॉमन फॅक्टर आहे त्यांची मल्टिप्लाय 10, 36चे अनकॉमन फॅक्टर त्यांची मल्टिप्लाय 9 आणि इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता 36ला 10ने मल्टिप्लाय करायचं आहे अँड 40ला 9ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून ह्या स्टेपमध्ये मी 36ला 10ने 40ला 9ने मल्टिप्लाय केलेलं आहे. आता डिनॉमिनेटरला 10ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण आपल्याला सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं असते म्हणून 36 मल्टिप्लाय 10 केला तर 13 मल्टिप्लाय पण 10 करायचं आहे आणि इथे पण सेम. ओके, सो आता 13 मल्टिप्लाय 10 130 अँड 36 मल्टिप्लाय बाय 10 160 मायनस 2 9 जार 18 आणि 14 9 जार 360. ओके, आता डिनॉमिनेटर सेम आले 360. एलसीएम पण आपला 360 होता म्हणजे इथे डिनॉमिनेटर बरोबर आलेले आहेत. आता आपल्याला न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची. 130 मायनस 80. 130 मायनस 80 केलं तर मिळतो 112 अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज घेतलेला आहे 360. ओके, आणि आता हे आपल्याला हा नवीन फ्रॅक्शन मिळालेला आहे. सो हा फ्रॅक्शन मोठा आहे, ह्या फ्रॅक्शनला आपण अगेन रिड्यूस फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणार आहे. तर इथे 2 आहे युनिट प्लेसला, इथे युनिट प्लेसला 0 आहे. दोन्हीला आपण 2ने डिव्हाइड करू शकतो म्हणून मी 112ला 2ने डिव्हाइड केलेला आहे आणि 360ला पण 2ने डिव्हाइड केलं. 2च्या टेबलमध्ये 11 येत नाही, 10 घेतला 5 नंबरला. 11 मायनस 10 1 आला 12 झाले इथे. सो 2 6 12 म्हणून इथे 56 आन्सर आलेला आहे. अँड 2 1 जार 2, 3 मायनस 2 1 इथे 16 नंबर होईल. 2 8 जार 16 अँड ह्यात 0 ॲज इट इज. परत आता 56 अपॉन 180 आहे, ह्याला पण रिड्यूसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सो 2ने डिव्हाइड केलं बिकॉज युनिट प्लेसला 6 आणि इथे 0 आहे. सो 2 1 जार 2, 2 2 जार 4, 5 मायनस 4 1 येणार. आता इथे 16 नंबर होईल. 2 8 जार 16 घेतले, 28 आन्सर आलं.
2च्या टेबलमध्ये 18 9 नंबरला येतो म्हणून 2 9 जार 18 इथे 9 राईट केला आणि 0 ॲज इट इज 28/90. याला आपण परत रिड्यूस फॉर्ममध्ये कन्वर्ट करू बिकॉज युनिट प्लेसला 8 आहे आणि इथे 0 आहे. जोपर्यंत आपण ह्या फ्रॅक्शनला डिव्हाइड करू शकतो तोपर्यंत त्याला डिव्हाइड करत जायचं आहे आणि स्मॉल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करत जायचं आहे. सो 28ला डिव्हाइड केलं 2ने तर 14 आन्सर आला आणि 19ला 2ने डिव्हाइड केलं तर 45 आन्सर आलेला आहे. आता 14 आणि 45ला परत आपण 2ने किंवा कोणत्याही सेम नंबरने डिव्हाइड करू शकत नाही. ओके, म्हणून हे आपलं फायनल आन्सर आहे. सो इथे मी फायनल आन्सर राईट केलेला आहे आणि या आन्सरला छान बॉक्स काढायचा आहे. अंडरस्टँड? यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा, मी ते पण सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 2 × 2/3 - 3 × 5/6. इथे आपल्याला हे मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. या मिक्स फ्रॅक्शनला आधी आपण सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊ. ओके, सो इथे 1 × 3 आणि त्यामध्ये 2 ॲड करायचं आहे म्हणजे 1 × 3 + 2 डिनॉमिनेटरमध्ये हा 3 ॲज इट इज. मध्ये मायनस आहे, मायनस साईन घेतलेला आहे. 3 आणि 6मध्ये मल्टिप्लिकेशन असते म्हणून 3 × 6 + 5 आणि या दोघांमध्ये 5 असते. या दोघांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 5 ॲड करायचा आणि डिनॉमिनेटरमध्ये 6 राईट केला. बघा आता 3 1 जार 3. 3मध्ये 2 ॲड केले तर काय येणार 5 आणि इथे डिनॉमिनेटर 3 मायनस 3 6 जार 18. 18 + 5 23 आणि डिनॉमिनेटरमध्ये 6. ओके, आता बघा इथे डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, इथे 6 आहे. आपण हे मिक्स फ्रॅक्शनचे सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहे नंबर्स. ओके, आता ह्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर डिफरंट आहे. मायनसमध्ये डिनॉमिनेटर सेम करायचे आहे तर इथे आपण ह्या 3 या डिनॉमिनेटरला 6 इझिली चेंज करू शकतो कारण इथे 3ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर 6 येणार आहे. ओके, म्हणजे इथे आपण इझिली जर ही मेथड करत आहे तर आपल्याला इथे LCM फाइंड करायची आवश्यकता आहे का? नाही, कारण LCMही फाइंड केला आपण तरी तो 6च येणार आहे. सो इथे आपण जर या डिनॉमिनेटरला इझिली चेंज करू शकतो तर आपल्याला LCM फाइंड करायची आवश्यकता नाही. तर हा फ्रॅक्शन राईट करून घ्यायचा आहे. फर्स्ट फ्रॅक्शन राईट केला, याला 2ने मल्टिप्लाय केला आपण 3ला तर 6 येतो. तर या न्यूमरेटरला आपण 2नेच मल्टिप्लाय करायचं मायनस आणि 23/6 ॲज इट इज राईट केला. ओके, हा ॲज इट इज का राईट केला? बिकॉज ऑलरेडी इथे 6 आहे, या 3ला आपण 6 बनवणार म्हणून तो ऑलरेडी तिथे आलेला आहे तर राईट करून घेतलेला आहे. आता 5 2 जार 10 आणि 3 2 जार 6 मायनस 23/6. ओके, आले डिनॉमिनेटर सेम. आता आपल्याला डिनॉमिनेटर 1 टाइम राईट करायचा आहे सेम आला तर आणि 10 - 23 करायची आहे इज इक्वल टू 10 - 23 नाही होणार, आपल्याला 23मधून 10 मायनस करावं लागेल. ओके, तर 13 आन्सर आणि ग्रेटर काय आहे 23ला मायनस साईन आहे सो इथे मायनस साईन येणार आणि डिनॉमिनेटर 6 येणार. तर इथे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. बघा 1 × 2/3 - 3 × 5/6 इज इक्वल टू -13/6. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे 4 × 1/2 3 × 1/3. इथे मिक्स फ्रॅक्शनची मायनस दिलेली आहे आपल्याला. तर मिक्स फ्रॅक्शनला आधी आपण सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेत असतो. ओके, म्हणजे 4 आणि 2 यांच्यामध्ये मल्टिप्लाय आणि यांच्यामध्ये प्लस करायची असते म्हणजे 2 × 4 + 1 डिनॉमिनेटरमध्ये हा 2 मध्ये मायनस साईन आणि इथे आहे 3 × 3 + 1 डिनॉमिनेटरमध्ये 3. ओके, बघा 2 4 जार 8 8 + 1 9/2 मायनस 3 3 जार 9 + 1 10 10/3. आता बघा इथे डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाही, डिफरंट डिनॉमिनेटर आलेले आहे. इथे 2 आहे आणि इथे 3 आहे. हे छोटे नंबर्स आहे. या नंबर्सचा जर आपण LCM फाइंड केला तर आपल्याला 2 आणि 3 हेच नंबर मिळणार आहे.
यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. सो इथे छोटे नंबर आहे तसेही आपल्याला LCM फाइंड करण्याची आवश्यकता नाही. जर इथे छोटे नंबर्स असतील तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचं आपण डिनॉमिनेटर सेम करू शकतो. ठीक आहे. या 2 ला आपण कितीने मल्टिप्लाय केलं तर 3 येणार? 3 येणार नाही. 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 2 येणार नाही. सो आपल्याला काय करावं लागेल, या सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने फर्स्ट फ्रॅक्शनला मल्टिप्लाय अँड फर्स्ट फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने सेकंड फ्रॅक्शनला मल्टिप्लाय. म्हणून इथे 9/2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 10/3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके, इज इक्वल टू 9 3s are 27 आणि 2 3s are 6 मायनस 10 2s are 20 अपॉन 3 2s are 6. आले डिनॉमिनेटर सेम. आता आपल्याला न्यूमरेटरची मायनस करायची आहे. डिनॉमिनेटर सेम आले, वन टाइम राईट केला. न्यूमरेटरची आपण इथे मायनस राईट करू. आता 27 मायनस 20 इथे 7 येणार आहे आणि डिनॉमिनेटर 6 म्हणजे 7/6 हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं. देअरफॉर 4 मल्टिप्लाय 1/2 मायनस 3 मल्टिप्लाय 1/3 इज इक्वल टू 7/6. हे आहे फायनल आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 3 आहे मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. इथे आपल्याला रॅशनल नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे. रॅशनल नंबरची मल्टिप्लिकेशन खूप इझी आहे ॲज कम्पेअर टू ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. ओके, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचे होते तेव्हा आपण त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकत होतो न्यूमरेटरची. बट यामध्ये तसं काहीही नाही. मल्टिप्लिकेशन सांगितलेलं आहे ना, तर आपण इथे न्यूमरेटरची मल्टिप्लाय करायची असते आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय करायची असते. खूप इझी आहे. फक्त लक्षात एकच ठेवायचं आहे की यामध्ये हे असे नंबर डिवाइड होतात का हे चेक करायचं आहे आणि असे नंबर डिवाइड होतात का किंवा असे व्हर्टिकली नंबर डिवाइड होतात का चेक करायचं आहे. तर 3 आणि 5 हे डिवाइड होणार नाही. 2 आणि 11 नाही डिवाइड होणार. 3 आणि 11 नाही डिवाइड होणार. 2 आणि 5 डिवाइड नाही होणार. असे नंबर डिवाइड होत नसेल तर आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करू शकतो न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरची. सो 3 मल्टिप्लाय बाय 2 अँड 11 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 3 2s are 6 अँड 11 5s are 55. सो इथे आलेला आहे हे आन्सर. सो आन्सर राईट करू आपण. 3/11 मल्टिप्लाय 2/5 इज इक्वल टू 6/15. हे आहे याचा आन्सर. ओके, खूप इझी आहे. सेकंड नंबर क्वेश्चन. 12/5 मल्टिप्लाय 4/15. आता काय चेक करायचं, क्रॉस डिव्हिजन होते का हे चेक करून घ्यायचं आधी. 12 आणि 15 यांचे डिव्हिजन कोणा एका सेम नंबरने होते का हे चेक करत आहे आपण. 12 आणि 15 हे 3च्या टेबलमध्ये येतात. सो आपण 3ने डिवाइड करू शकतो ना. 3 4s are 12 3 5s are 15. ओके, आता इथे क्रॉस चेक करा बरोबर डिवाइड होतो का. 5 आणि 4 कोणीही एका टेबलमध्ये येणार नाही, ते डिवाइड होतील का नाही, म्हणजे ते सेम राहतील. सो इथे येणार आहे हा 4/5 मल्टिप्लाय 4/5. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. 4 4s are 16 5 5s are 25. सो हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. देअरफॉर 12/5 मल्टिप्लाय 4/15 इज इक्वल टू 16/25. हे आहे आपलं फायनल आन्सर. आहे की नाही इझी. एक्झाम्पल नंबर 3 आहे -8/9 मल्टिप्लाय 3/4. यामध्ये पण आपल्याला व्हर्टिकली डिव्हिजन होत आहे का किंवा क्रॉस डिव्हिजन होत आहे का कुठं हे चेक करून घ्यायचं जेव्हा मल्टिप्लिकेशन साईन असेल तेव्हा. ओके, तर बघा इथे 8 आहे, इथे 4 आहे. सो इथे 4 1 जा 4 4 2 जा 8. आता या 8ला मायनस साईन आहे ना, तर 2ला पण मायनस साईन येणार. ओके, नेक्स्ट आता आपण 3ने ह्या 9ला पण डिवाइड करू शकतो. 3 1 जा 3 3 3 जा 9. आपण क्रॉस डिव्हिजन केलेली आहे. जेव्हा मल्टिप्लाय साईन असेल तेव्हा आपण असं करू शकतो. ओके, रिमेनिंग आता इथे 2 आहे, तर हा 2 घेतला. इथे मायनस साईन होतं ना 8ला, म्हणून 2ला पण मायनस साईन जाईल. आणि इथे 1 आहे, इथे 1 राईट केला. आता इथे 3 आहे, 3 राईट केला आणि इथं 1 आहे. ओके, जे रिमेनिंग नंबर्स आहे ते राईट करून घेतले. आता न्यूमरेटरची मल्टिप्लाय डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय. -2 मल्टिप्लाय 1 2 1 जार 2 मायनस 3 1 जार 3. हेच आन्सर येणार आहे. देअरफॉर फायनल आन्सर मिळणार आपल्याला -8/9 मल्टिप्लाय 3/4
इज इक्वल टू 2/3. हे आहे -2/3. हे आहे फायनल आन्सर. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4. 0/6 मल्टिप्लाय 3/4. बघा कुठे क्रॉस डिव्हिजन होते का? 0 आणि 4ची डिव्हिजन नाही होणार. सो आपल्याला इथे 3 आणि 6ची डिव्हिजन करू शकतो ना आपण. 3 1 जार 3, 3 2 जार 6. ओके. ही क्रॉस डिव्हिजन करायची जेव्हा मल्टिप्लाय साईन असेल तेव्हाच. आता रिमेनिंग काय आहे? रिमेनिंग राहिलेला आहे 0/2 मल्टिप्लाय 1/4. आता मल्टिप्लिकेशन करू. 0 1 जार 0, 2 4 जार 8. इथे या 0ने आपल्याला 8ला डिव्हाइड करायचं आहे, तर आन्सर मिळणार आहे आपल्याला 0. ओके. म्हणजे 0/6 मल्टिप्लाय 3/4 इज इक्वल टू 0 आन्सर मिळणार आहे. ओके. मल्टिप्लिकेशन साईन असेल तरच आपण क्रॉस डिव्हिजन करू शकतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 आहे राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करणे म्हणजे काय? सिम्पली रेसिप्रोकल करायचं आहे. या दिलेल्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा आहे. रेसिप्रोकल मीन्स व्हॉट? न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला राईट करायचा आणि डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला राईट करायचा असतो. ओके. सो बघा इथे 2/5 दिलेला आहे. याचा आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स कसा मिळेल? हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला नंबर राईट करायचा आहे, न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला राईट करायचा आहे. 5/2 झाला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. ओके. सेकंड नंबर आन्सर बघा. सेकंड नंबर क्वेश्चन -3/8. -3/8 इज इक्वल टू 8 हा न्यूमरेटरला जाणार. तो जो डिनॉमिनेटरला नंबर आहे तो न्यूमरेटरला राईट करायचा आणि न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला राईट करायचा असतो. याला म्हणतात मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच रेसिप्रोकल. आणि जो मायनस साईन आहे ना, हे न्यूमरेटरचं मायनस साईन न्यूमरेटरलाच राहील, ते चेंज होणार नाही. ओके. एक्झाम्पल नंबर 3 आहे -17/39. -17/39 याचा करायचा आहे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तो न्यूमरेटरला राईट करायचा आहे, न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला राईट करायचा आहे आणि न्यूमरेटरला मायनस साईन आहे म्हणून न्यूमरेटरला मायनस साईन राईट केलेला आहे. ओके. झालं आपलं एक्झाम्पल सॉल्व. आता 4th नंबर एक्झाम्पल बघा. इथे -7 मल्टिप्लाय 1/3 दिलेला आहे. हे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. या मिक्स फ्रॅक्शनला सर्वात आधी आपल्याला सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. सो एक्झाम्पल काय आहे? -7/1/3 -7 मल्टिप्लाय 1/3 इज इक्वल टू, आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं कन्व्हर्ट करत असतो? या 3ने 7ला मल्टिप्लाय करायची, 3ने -7ला मल्टिप्लाय करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 ॲड करायचा आहे हा वाला आणि हा 3 डिनॉमिनेटरला ॲज इट इज. सो बघा इथे 3 7 जार 21, 21 + 1 22 नंबर घेतला इथे आणि इथे मायनस आहे, इथे प्लस आहे ना, म्हणून इथे मायनस प्लस मायनस साईन येणार आहे. सो 22/3 यांचा आपल्याला आता मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स फाईंड करायचा. सो हा 3 मी डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला राईट करते आणि 22 हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला राईट केला आणि मायनस साईन न्यूमरेटरला आहे, न्यूमरेटरला मायनस साईन दिला. ओके. क्वेश्चन नंबर 5 आहे कॅरी आउट द डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स. इथे रॅशनल नंबरची डिव्हिजन दिलेली आहे. 40/12 डिवायडेड बाय 10/4. ओके. तर इथे बघा, इथे डिव्हिजन साईन असेल तर आपल्याला फक्त बघायचं आहे की व्हर्टिकली डिव्हाइड होतात का. आपण क्रॉस डिव्हिजन करू शकत नाही जेव्हा इथे डिव्हिजन साईन असेल तेव्हा. मल्टिप्लाय साईन असतं तर आपण क्रॉस डिव्हिजन पण करू शकलो असतो. ओके. बट इथं डिव्हिजनचं साईन आहे ना, सो आपल्याला व्हर्टिकलीच डिव्हाइड करावं लागेल. तर व्हर्टिकली डिव्हाइड होतात का हे नंबर्स? नाही. 12च्या टेबलमध्ये 14 येणार नाही, 4च्या टेबलमध्ये 10 येणार नाही. सो अशा कोणत्या नंबरने आपण या दोन्ही नंबरला डिव्हाइड करू शकतो? तर बघा इथे युनिट प्लेसला 0 आहे, इथे 2 आहे, तर या फ्रॅक्शनला आपण 2ने डिव्हाइड करू शकतो आणि ह्या फ्रॅक्शनला आपण 2ने डिव्हाइड करू शकतो. तर बघा 40/12 डिव्हायडेड बाय 10/5 10/4. सो इथे 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि हा 0 ॲज इट इज 20 आले. इथे पण 2ने डिव्हाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. ओके. आता बघा इथे रिमेनिंग काय आहे? 20/6 डिव्हायडेड बाय 5/2 हे रिमेनिंग आहे.
आता इथे 20 आहे, इथे 6 आहे, इथे 5 आहे, इथे 2 आहे. या फ्रॅक्शनला आपण अगेन 2 ने डिवाइड करू शकतो. या फ्रॅक्शनला डिवाइड नाही करू शकत बिकॉज इथे 5 आहे. सो हा फ्रॅक्शन ॲज इट इज राहू द्यायचा आणि या फ्रॅक्शनला डिवाइड करून घ्यायचं. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 1 जा 2 आणि हा 0 ॲज इट इज. म्हणजे इथे फ्रॅक्शन आलेला आहे 10/3 डिवायडेड बाय 5/2. ओके. आता इथे डिव्हिजन साईन आहे. या डिव्हिजन साईनमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही नंबरला. ओके. क्रॉस डिव्हिजन नाही करू शकत बिकॉज इथे 10 आणि 2 आहे ना, इथे क्रॉस डिव्हिजन होणार नाही. मध्ये इथे डिव्हिजन साईन आहे. जर इथे मध्ये मल्टिप्लाय साईन असतं तर आपण क्रॉस डिव्हिजन करू शकलो असतो. तर आता इथे आपल्याला मल्टिप्लाय साईन चेंज करायचं आहे. तर ते मल्टिप्लाय साईन केव्हा चेंज होणार? जेव्हा सेकंड फ्रॅक्शनचा आपण रेसिप्रोकल घेणार तेव्हा. सो या ठिकाणी फर्स्ट फ्रॅक्शनला ॲज इट इज राईट करून घ्यायचं, मध्ये मल्टिप्लाय साईन द्यायचा आहे आणि सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करून घ्यायचा आहे. म्हणजेच हा डिनॉमिनेटरचा 2 न्यूमरेटरला आणि न्यूमरेटरचा 5 डिनॉमिनेटरला. ओके. आता बघा आपण इथे मल्टिप्लिकेशन राईट केलेलं आहे आणि रेसिप्रोकल केलेलं आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण क्रॉस डिव्हिजन होते का चेक करत असतो. इथे 10 आणि 5चं डिव्हिजन होत आहे. सो 5 1 जा 5, 5 2 जा 10. इथे 2 आला आणि इथे 2 आहे. सो आपण रिमेनिंग नंबर्स राईट करून घेतलेले आहे. 2/3 इथे 2/1 राईट केला. आता मल्टिप्लिकेशन करायची आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. 2 2 जा 4, 3 1 जा 3 आलेला आहे. 4/3 हे आन्सर आलेला आहे. ह्या आपल्याला गिव्हन फ्रॅक्शनची डिव्हिजन मिळाली. ओके. जे गिव्हन फ्रॅक्शन आहे त्यांची डिव्हिजन मिळालेली आहे 4/3. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2 आहे -10/11 डिवायडेड बाय -11/10. इथे डिव्हिजन साईन आहे ना, सो आपण व्हर्टिकली डिवाइड होते का हेच चेक करायचं आहे. जेव्हा डिव्हिजन साईन असेल तेव्हा क्रॉस डिव्हिजन करायची नाही. सो व्हर्टिकली डिवाइड होणार नाहीत हे नंबर. तर आपल्याला आधी हे रेसिप्रोकल करून मल्टिप्लाय साईन घ्यावं लागेल. तर बघा फर्स्ट फ्रॅक्शन मी ॲज इट इज राईट करते. इथे साईन मल्टिप्लिकेशन देत आहे, डिव्हिजन साईनला रिप्लेस केलेला आहे मल्टिप्लिकेशनने. आता जेव्हा आपण इथे मल्टिप्लाय साईन देणार तेव्हा आपल्याला सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा असतो. म्हणजे न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरमध्ये राईट करायचा आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये राईट करायचा आहे. न्यूमरेटरला मायनस साईन आहे ना, सो इथे न्यूमरेटरला मायनस साईनच राहू द्यायचं, मायनस साईन खाली घ्यायचा नाही. आता बघा इथे आपण क्रॉस डिव्हिजन करू शकतो का? नाही. आणि व्हर्टिकली पण डिव्हाइड नाही करू शकत. तर अशा वेळेला काय करायचं, न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन अँड डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करून टाकायची. सो 10 मल्टिप्लाय 10 100 आणि इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस साईन येत असते. ओके. आता 11 मल्टिप्लाय बाय 11 121 हे आलेलं आहे. आपल्याला फायनल ॲन्सर मिळालं. तर इथे फायनल ॲन्सर राईट करू -10/11 डिवायडेड बाय -11/10 इज इक्वल टू 100/121. या ॲन्सरला छान असा बॉक्स काढून घ्यायचा आहे. ओके. हे आपल्याला या फ्रॅक्शनची डिव्हिजन मिळालेली आहे. एक्झाम्पल नंबर 3 आहे -7/8 डिवायडेड बाय -3/6. बघा इथे या एक्झाम्पलमध्ये व्हर्टिकली डिव्हिजन होत आहे का? इथे व्हर्टिकली डिव्हिजन होत आहे का? यस, इथे व्हर्टिकली डिव्हिजन होते. या फ्रॅक्शनमध्ये होत नाही बट सेकंड फ्रॅक्शनमध्ये होत आहे. तर इथे आपण आधी एक्झाम्पल राईट करून घेऊ -3/6. तर बघा 3 1 जा 3, 3 2 जा 6. आता हे फ्रॅक्शन ॲज इट इज राईट करावं लागेल आणि रिमेनिंग काय आहे इथे 1/2. आता बघा इथे परत व्हर्टिकली डिव्हिजन होणार का? नाही. इथे क्रॉस डिव्हिजन करायची नाही कारण इथे डिव्हिजन साईन आहे. तर अशा वेळेला काय करायचं, आता इथे -7/8 आणि इथे मल्टिप्लाय साईन घ्यायचा आहे. सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा 2/1. ओके. हे फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज ठेवायचं. या डिव्हिजन साईनला रिप्लेस करून मल्टिप्लाय साईन घ्यायचा आणि सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा. ठीक आहे. आता बघा इथे इक्वल टू साईन. आता इथे राईट करते मी. हे जे आपल्याला फ्रॅक्शन मिळालेलं आहे यामध्ये आता चेक करायचं क्रॉस डिव्हिजन होत आहे का? इथे 7मध्ये क्रॉस डिव्हिजन होत नाही 7 आणि 1मध्ये, आणि इथे 8 आणि 2मध्ये क्रॉस डिव्हिजन होत आहे. म्हणजे 2 1 जा 2, 2 4 जा 8.
ओके, मल्टिप्लिकेशन साईन आलं ना म्हणून क्रॉस डिव्हिजन केली. रिमेनिंग काय आहे आता -7/4 आणि इथे मल्टिप्लाय 1/1. आता बघा इथे कोणतेही क्रॉस डिव्हिजन होत नाही, व्हर्टिकली डिव्हिजन होत नाही. सो आपल्याला इथे न्यूमरेटरची मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय करावी लागेल. म्हणजे -7 × 1 -7 अँड 4 1s are 4. म्हणजे हे मिळालेलं आहे फायनल आन्सर. म्हणजे -7/8 डिवायडेड बाय 3/6 इज इक्वल टू -7/4. हे आलेलं आहे आपल्याला फायनल आन्सर. ओके, म्हणजे दिलेल्या फ्रॅक्शनची डिव्हिजन आलेली आहे. आणि हे छान असं समजायला पाहिजे ना, म्हणून मी इथे लाईन व्हर्टिकली राईट करते. ह्या आन्सर नंतर हे आन्सर राईट करायचं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 4 आहे 2/3 डिवायडेड बाय -4. इथे फ्रॅक्शन दिलेलं आहे बट सेकंड हे फ्रॅक्शन दिलेलं नाही. सो ह्याला फ्रॅक्शन कन्व्हर्ट करण्यासाठी इथे डिनॉमिनेटरमध्ये 1 घ्यावं लागेल. ज्या नंबरला डिनॉमिनेटर नाही त्याला 1 डिनॉमिनेटर घ्यायचा असतो. सो इथे आपण राईट करू 2/3 डिवायडेड बाय -4/1. ओके, इथे 1 घेतलेला आहे. आता चेक करा. बघा व्हर्टिकली डिव्हाइड होतो का कोणा सेम नंबरने? नाही. इथे पण सेम नंबरने डिव्हाइड होणार नाही. डिव्हिजन आहे म्हणून व्हर्टिकली चेक केला आपण, सेम नंबर डिव्हाइड होणार नाही. सो त्यासाठी फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज राईट करून घ्यायचा. या साईनला मल्टिप्लाय साईनमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. आणि इथे मल्टिप्लाय घेतलं तर आपल्याला सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा असतो. म्हणजे 1/4 आणि इथे मायनस साईन आहे ना 1ला, 4ला मायनस साईन आहे तर इथे 1ला न्यूमरेटरमध्ये मायनस साईनच येणार आहे. आता बघा इथे मल्टिप्लिकेशन साईन आहे, इथे क्रॉस डिव्हायजन होत आहे. क्रॉस डिव्हिजन होते 2 1s are 2, 2 2s are 4 आणि इथे रिमेनिंग नंबर्स आहे 1/3 मल्टिप्लाय -1/2 इज इक्वल टू. आता बघा इथे न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करायची आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायची. 1 1s are 1 आणि इथे मायनस साईन येणार आणि इथे 2 3s are 6. ओके, हे आलेलं आहे फायनल डिव्हिजन. ही डिव्हिजन आलेली आहे 2/3 डिवाइडेड बाय -4 इज इक्वल टू -1/6. हे फायनल आन्सर आहे. एक्झाम्पल नंबर 5 आहे. इथे मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे 2 × 1/5 डिवायडेड बाय 5 × 3/6. हे मिक्स फ्रॅक्शन आहे. या मिक्स फ्रॅक्शनला आपण आधी सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. कसं कन्व्हर्ट करायचं असते? 5ने 2ला मल्टिप्लाय करायचं असते. 5 2s are 10 येणार आणि ॲडिशन करायची असते त्यामध्ये 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये हा 5 मध्ये डिवाइड साईन आहे, डिवाइड साईन देऊन दिलं आणि 5 × 6 करायचा आहे आणि त्यामध्ये हा 3 ॲड करायचा आहे आणि डिनॉमिनेटर हा 6 घ्यायचा आहे. ओके, 5 2s are 10 + 1 11 आणि डिनॉमिनेटरमध्ये 5 आणि डिवाइड साईन ॲज इट इज. 5 6 are 30, 30 + 3 33. इथे 6 डिनॉमिनेटरला. हे झाले आपले सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन. आता बघा इथे व्हर्टिकली डिव्हाइड होते का? 5 आणि 11 डिव्हाइड होणार नाही. इथे 33 आणि 6 हा 3ने डिव्हाइड होणार आहे. सो 3 1s are 3, 3 2s are 6 आणि इथे 3 1s are 3, 3 1s are 3 येणार. 11/2 इज इक्वल टू 11/5 डिवायडेड बाय 11/2. ओके, बघा आता इथे व्हर्टिकली डिव्हाइड होणार नाही. सो आता काय करायचं? हा फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज करायचा, लिहायचा आहे आणि इथे मल्टिप्लाय साईन चेंज करायचा आहे आणि मल्टिप्लाय साईन जेव्हा देत असतो तेव्हा रेसिप्रोकल करायचा 2/11. ओके, आता इथे 11/5 मल्टिप्लाय 2/11. मल्टिप्लिकेशन साईन आहे तर क्रॉस डिव्हिजन करू शकतो. 11 1s are 11, 11 1s are 11 कॅन्सल होतील. सो इथे काय राहणार आहे 1/5 मल्टिप्लाय 2/1. ओके, इज इक्वल टू. आता मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 1 × 2 2, 2 1s are 2, 5 1s are 5. सो हे फायनल आन्सर मिळालेलं आहे. इथे राईट करायचं आहे 2 1/5 डिवायडेड बाय 5 × 3/6 इज इक्वल टू 2/5. हे आहे फायनल आन्सर. ओके,
एक्झाम्पल नंबर 6 आहे -5/13 डिवायडेड बाय 7/26. इथे बघा, इथे व्हर्टिकली डिवाइड होत आहे का? नाही. तर आन्सरमध्ये राईट करून घ्यायचं आहे आधी गिव्हन नंबर 5/13 डिवायडेड बाय 7/26. व्हर्टिकली डिवाइड होत नाही तर इथे आपल्याला डायरेक्ट साईन चेंज करायचं आहे. फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज राईट करू, मल्टिप्लाय सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल. ओके, हे तुम्हाला माहितीच असेल. जेव्हा डिव्हिजनचं साईन आपण मल्टिप्लिकेशनने रिप्लेस करतो तेव्हा सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा असतो. आता इथे बघा, क्रॉस डिव्हिजन होत आहे का? 5 आणि 7 यांचं क्रॉस डिव्हिजन होते का कोण्या नंबरने? नाही. बट इथं 13 आणि 26चं क्रॉस डिव्हिजन करू शकतो आपण. 13 1 13, 13 2 26. रिमेनिंग काय नंबर आहे? -5/1 मल्टिप्लाय 2/7. ओके, तर इथे क्रॉस डिव्हिजन नाही होणार, व्हर्टिकली डिवाइड नाही होणार नंबर. तर या नंबरची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. न्यूमरेटरची मल्टिप्लाय, डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय. 5 2 10 मायनस येणार कारण इथं 5ला मायनस साईन आहे. 7 1 7. ओके, -10/7 हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. देअरफॉर आपण इथे राईट करू शकतो -5/13 डिवायडेड बाय 7/26 इज इक्वल टू -10/7. याला बॉक्स करून घ्यायचा छान आपल्या आन्सरला. हे आहे डिव्हिजन. ओके, एक्झाम्पल नंबर 7 आहे 9/11 डिवायडेड बाय -8. बघा, इथे 8ला कोणताही डिनॉमिनेटर नाही. फ्रॅक्शनमध्ये इथे 8ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 घ्यायचा आहे. तर आन्सरमध्ये 9/11 डिवायडेड बाय -8/1 असा घ्यायचा. ओके, आता इथे चेक करा, व्हर्टिकली डिवाइड होत आहे का नंबर्स? हा 9 आणि 11 कोण्याही एका नंबरने डिवाइड होत नाही. -8 आणि 1ही डिवाइड होणार नाही. तर इथे आपल्याला डायरेक्ट साईन चेंज करायचं आहे. 9/11 मल्टिप्लाय 1/8. इथे मल्टिप्लाय साईन रिप्लेस केलं म्हणजे इथे 8/1 हा रॅशनल नंबर रेसिप्रोकल केला आपण. ओके, 1/8. इथे मायनस साईन आहे न्यूमरेटरला, सो इथे पण मायनस साईन येणार. आता परत बघा, इथे आपण क्रॉस डिव्हिजन करू शकतो का? इथे मल्टिप्लिकेशन साईन राईट केला आपण, पण क्रॉस डिव्हिजन होत आहे का? 9 आणि 8 या नंबरला कोणत्याही एका नंबरने डिवाइड होते का? नाही. 1 आणि 11ला आपण डिवाइड होणार नाही. सो काय करायचं आहे? डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायची न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची. -1 मल्टिप्लाय 9, 9 1 9 आणि इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन. 11 मल्टिप्लाय बाय 8, 11 8 88 हे आलेलं आहे फायनल आन्सर. देअरफॉर 9/11 डिवायडेड बाय -8 इज इक्वल टू -9/88 हे आहे डिव्हायजन. हे आहे डिव्हिजन ह्या गिव्हन फ्रॅक्शनचं. ओके, एक्झाम्पल नंबर 8 आहे 5 डिवायडेड बाय 2/5. इथे 5 दिलेला आहे, इथे डिनॉमिनेटर काही नाही तर आपण 1 घेत असतो म्हणजे 5/1 डिवायडेड बाय 2/5. आता इथे डिवाइड साईन आहे, सो व्हर्टिकली डिव्हिजन होत आहे का? बघा, 5 आणि 1 यांची डिव्हिजन होणार नाही आणि 2 आणि 5 यांची पण कोणाही सेम नंबरने डिव्हिजन होणार नाही. तर या ठिकाणी काय करायचं? 5/1 हा फर्स्ट रॅशनल नंबर राईट करून घ्यायचा आहे आणि ह्या डिव्हिजन साईनला मल्टिप्लाय साईनने कन्व्हर्ट केल्यानंतर सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल म्हणजे 5/2. ओके, आता परत बघा, इथे क्रॉस डिव्हिजन पण होऊ शकणार का? नाही. तर आपल्याला काय करायचं? डायरेक्ट न्यूमरेटरची मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय. 5 5 25 आणि 2 1 2 हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. सो हे जे गिव्हन आपल्याला डिव्हिजन दिली होती ना फ्रॅक्शनची, या फ्रॅक्शनची 25/2 हे डिव्हिजन आहे. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. हा प्रॅक्टिस सेट आवडल्यास तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.